नमस्कार. रयत एज्युटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. आज आपण सेमी सायन्स साठी पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 चा हा सेकंड चॅप्टर आपण पाहूया. यापूर्वी आपण ह्यातला पहिला चॅप्टर आपण पाहिलेला आहे, तो आपल्या चॅनल वरती तुम्हाला सापडेल. चला तर या ठिकाणी आज आपण हा सेकंड चॅप्टरला आपण सुरुवात करू. अ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. We have learned in the previous standard. गेल्या वर्षी आपण शिकलो आहे की all the atoms of an elements are of one of type. म्हणजे ही सर्वचे सर्व जे काही मूलद्रव्ये आहेत, जे काही अणू, ह्या सर्वांचे जे काही अणू आहेत, या सर्व मूलद्रव्याचे हे एकसारखेच असतात. Today 118 elements are known to the scientific world. सध्या 118 मूलद्रव्ये हे आपल्याला विज्ञान जगताला माहिती आहेत. However, around year 18th decade only about 30 एलिमेंट वी वर नोन. आणि 18व्या शतकामध्ये ते फक्त केवळ 30 एवढीच एलिमेंट्स होते. मोर नंबर ऑफ द एलिमेंट फेल डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ टाइम. नंतर कालावधीनंतर अशा अनेक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला. यू नो दॅट इन द इनिशियल क्लासिफिकेशन एलिमेंट्स वेर क्लासिफाइड इनटू द ग्रुप्स ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. सुरुवातीला याच्यामध्ये आपण फक्त मेटल आणि नॉन मेटल अशा पद्धतीचं आपल्याला वर्गीकरण केलेलं दिसून येत होतं. लॅटर ऑन अनदर क्लास ऑफ एलिमेंट्स कॉल्ड ॲज मेटलॉइड वॉज नोटिस्ड. नंतर काही काळानंतर एक वर्ग सापडला, असा एक क्लास सापडला की त्याला आपण परत मेटलॉइड्स असं त्याला नाव दिलं. As the knowledge about element and their properties went on increasing and different scientists started trying out different method of classification. जसं या मूलद्रव्याची संख्या वाढत गेली, शोध लागत गेले, त्या पद्धतीने त्याचे जे काही गुणधर्म वगैरे आहेत हे सर्व व्यवस्थितपणे समजण्यासाठी हे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ते आवर्त सारणीमध्ये मांडण्याचा प्रयत्न हा अनेक शास्त्रज्ञांनी केला. आता यामध्ये सुरुवातीला सर्वात प्रथम आला या ठिकाणी डोबेरायनर्स. या ठिकाणी आपण त्यांना डोबेरायनर्स ट्राइड्स असं म्हणू. डोबेरायनरची त्रिके आता काय आहेत? In year 1817, a German scientist Dobereiner suggested that properties of elements are related to their atomic mass. Atomic mass, अणूच्या वस्तुमाना हा या ठिकाणी त्या मूलद्रव्याचा हा एक गुणधर्म सर्वात महत्त्वाचा आहे असं डोबेरायनरचं म्हणणं आहे. He made a group of 3 elements each. त्यांनी प्रत्येक 3 मूलद्रव्याचे एलिमेंटचे त्यांनी ग्रुप केले. हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी कॉल्ड ॲज ट्राइड. असे म्हणजे ज्याचे रासायनिक गुणधर्म एकसारखे होते, समान होते, अशा मूलद्रव्याचे डोबेरायनरने काय केले? 3 गट केले, त्याला आपण ट्राइड असं म्हणू. He arranged the 3 elements in a triad in an increasing order of atomic masses. त्यांनी ह्या मूलद्रव्याचे रचना करत असताना ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग म्हणजे मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने या ठिकाणी मांडणी केली. अँड द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट. म्हणजे यामध्ये हिने असं केलं, शो आउट केलं की हे ॲटॉमिक जे काय अणुचं वस्तुमान आहे, हे मिडल एलिमेंट हे मधल्या मूलद्रव्याचं जे काय सरासरी वस्तुमान आहे, या ठिकाणी सोडियम आहे, याचं वस्तुमान आहे 23.0 आहे. हे कशावर आहे तर पहिले मूलद्रव्य आणि तिसरे मूलद्रव्य ह्यांच्या बेजी जे काय सरासरी आहे, यांचं काय जे काय अवरेज आहे, हे जेवढं अवरेज असतं हे त्या ट्राइड्स मधल्या मूलद्रव्याच्या अणूच्या वस्तुमाना एवढं असते. म्हणजे बरोबर आहे अगदी या ठिकाणी. तर या ठिकाणी लिथियम हा 7 आहे, पोटॅशियम 39 आहे. म्हणजे या ठिकाणी 46 झालं, 46 डिवाइड बाय 2 या ठिकाणी केलेलं तर इथे 23 आला आणि 23 हा सोडियमचा ॲटॉमिक मास आहे. However, all the known element could not be classified. जरी असं त्यांनी शोध लावला, अशा पद्धतीने अरेंजमेंट केली, तर ते संपूर्णच्या संपूर्ण या ट्राइड्स मध्ये ते मांडू शकले नाहीत. त्यानंतरच्या प्रयत्नानंतर डोबेरायनरच्या नंतर आला तर न्यूलँड्स, जे न्यूलँडचा लॉ ऑफ ऑक्टिव्ज. आता न्यूलँड्स काय सांगतात या ठिकाणी? द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स correlated the atomic masses of the element to their properties in a different way. तिने ह्या मूलद्रव्याचे गुणधर्म, त्याचा अणुवस्तुमान
हे वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या गुणधर्माने मांडण्याचा प्रयत्न केला होता. In year 1866, Newlands arranged the element known at that time in an increasing order of their atomic masses. यांनी पण देखील न्यूलँड्स ने देखील डोबेरायनर सारख्या मूलद्रव्याच्या वस्तुमानाच्या ॲटॉमिक मासेच्या रिलेटेड त्यांच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्याची अरेंजमेंट केलेली होती. या ठिकाणी आपण हे जे काही मूलद्रव्य आहेत हे ऑक्टिव्ज म्हणजे हा अष्टकाचा नियम, न्यूलँडची अष्टके असं त्याला म्हटलं जातं. It started with a lightest element हायड्रोजन. त्यांनी सर्वात हलका मूलद्रव्य हायड्रोजन यापासून मूलद्रव्याची मांडणी करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी म्हणला हायड्रोजन आहे, 7 च्या शेवटच्या रोला थोरियम आहे. and end up with thorium. He founded that every 8th element had a similar property to those of the first. त्यांना असं आढळलं की पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म आणि त्यानंतर येणारा 8वं मूलद्रव्य या पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे हे जे काही गुणधर्म आहेत हे समान आहेत. म्हणजे फर्स्ट एलिमेंट आणि 8th एलिमेंट यांचे जे काय प्रॉपर्टीज आहेत ह्या इक्वल आहेत. या ठिकाणी आपल्याला दिसतं बघा हे 8वे ह्या रो मधले तुम्ही कुठलेही बघा. फॉर एक्झाम्पल सोडियम. या ठिकाणी सेकंड मध्ये सोडियम आहे. सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम. लिथियम पासून सोडियम हा 8वा एलिमेंट आहे. बोथ हॅव द सिमिलर प्रॉपर्टी. दोघांची ही सेम प्रॉपर्टी आहे ना. मॅग्नेशियम शो अ सिमिलरिटी टू बेरिलियम अँड क्लोरीन शो देअर सिमिलरिटी टू फ्लोरीन. जे क्लोरीनचं फ्लोरीन सारखं प्रमाण आहे. जर या ठिकाणी आपण उदाहरण घेतलं ॲल्युमिनियमचं बेरियम प्रमाण असणार आहे, सिलिकॉनचं कार्बन प्रमाण असणार आहे, सल्फरचं ऑक्सिजन प्रमाण आहे, त्यांच्या प्रॉपर्टी समान असणार आहे. म्हणजे पहिले मूलद्रव्य आणि 8वे मूलद्रव्य यांच्या प्रॉपर्टीज ह्या इक्वल येतात. Newlands compared this similarity with the octaves in music. संगीतातल्या सप्तसुराबद्दल जे काही सप्तसुर आहेत त्याच्या बरोबर न्यूलँडने हे कम्पेअर केलं. He called the similarity observed in the 8th and the first element as the law of octaves. जे सारे ग म प ध नि सा या पद्धतीने ह्या मूलद्रव्य म्हणजे पहिला 6 असेल तर शेवटी 8व्या वेळेस 6 हा या ठिकाणी रिपीट होत असतो ना. Mendeleev's periodic table. The Russian scientist Dmitry Mendeleev developed the periodic table of the element during the period of 1869 to 1872. रशियन हा शास्त्रज्ञ दिमित्री आहे, यांनी बऱ्याचपैकी चांगला प्रयत्न हा आवर्त सारणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. Mendeleev's periodic table is the most important step in the classification of element. एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्यामध्ये सर्वात महत्वाची सर्वात सुरुवातीची पहिली पायरी ही मेंडेलीवच्या पिरियडिक टेबल मधून या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मेंडेलीव कन्सिडर that a fundamental property of element, namely the atomic mass, as a standard and arranged 63 element known that at the time in an increasing order of their atomic mass. मेंडेलीवच्या वेळेस एकूण 63 मूलद्रव्ये होती. त्यांना माहित होतं की ॲटॉमिक मास हा महत्वाचा फॅक्टर आहे एलिमेंट्स मधला. यानुसार त्याने ह्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमानुसार इन्क्रीजिंग ऑर्डर या पद्धतीने त्याने या एलिमेंटचे अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न केला. Then he transformed these into the periodic table of element in accordance with the physical and chemical properties of this element. त्यांनी फक्त ॲटॉमिक मासेचाच विचार केला नाही तर त्या मूलद्रव्याची असणारी फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. आतापर्यंत आपण डोबेरायनर आणि न्यूलँड्स बघितलं होतं की त्यांनी या फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टीचा विचार केला नव्हता. त्यांनी केवळ या ठिकाणी ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानुसार यांनी मांडणी करून हे आवर्त सारणीमध्ये म्हणजेच पिरियडिक टेबल मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला होता. मेंडेलीव organized the periodic table on the basis of the chemical and the physical properties of the element. जेवढे काही मूलद्रव्य आहेत त्यांचे रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म यानुसार त्यांनी हे सर्व
आवर्त सारणीमध्ये हे 63 मूलद्रव्य बसवण्याचा प्रयत्न केला. These were the molecular formula of the hydride and the oxides of these elements, a melting point, boiling point, and the density of the element and their hydrides and oxides. याचबरोबर त्या सर्वांची त्यांनी जे काय मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत, ऑक्साईडचे असतील, हायड्राइडचे असतील, या सर्वांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले देखील त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. हे पिरियडिक टेबल आपल्याला या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो की त्याचे कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झालेला आहे. नेक्स्ट, Mendeleev found that the element within the similar physical and chemical properties repeat after a definite interval. काही कालावधीनंतर त्या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म यांची पुनरावृत्ती ठराविक वेळेनंतर होत असताना मेंडेलिव्हला आढळून आलं. On the basis of the finding, Mendeleev stated the following: the periodic law of the properties of element are the periodic function of their atomic masses. Properties of element are the periodic function of their atomic masses. The vertical column in the Mendeleev's periodic table are called groups. हे जे काही वर्टिकल जे काही उभे जे काही कॉलम आहे याला ग्रुप असं म्हटलेलं आहे. अँड द हॉरिझॉन्टल बॉक्सेस तुम्हाला या ठिकाणी दिसतील. उभे जे काय त्यांना ग्रुप असं म्हटलेलं आहे. ज्या आडव्या लाईन्स आहेत त्यांना रो असं म्हटलंय.